हरिओम. आवाज येतोय? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या भ्रूमध्यामध्ये ओम ची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ उ म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि अशा ह्या ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. त्याकरिता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. ओमची प्रार्थना एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करू. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत घेत श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली.
हस्तमैथुन, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. स्वागत आहे आपलं. झालं ना वैशाली ताई, तुम्ही विश्रांती थोडा वेळ. आणि आज आपल्याला सुरुवात दंड स्थितीपासून करायची आहे, म्हणजे उठून उभारायचा. त्यासाठी सावकाश उठून उभा राहा. दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीतली विश्रांती, अगदी सावकाश. आणि आपल्याला थोडस स्पॉट जॉगिंग, म्हणजे तिथल्या तिथे इंजिन दौड करायची. तर ही इंजिन दौड कशी करायची? दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि उजवा हात पुढे, डावा पाय मागे, मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे. असं आपल्याला थोडीशी डायनॅमिक पटापट करायची. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, एक पाय पुढे एक पाय मागे असं. हा, विरुद्ध बाजूने. बरोबर. 6 7. थोडस अजून. हा, बरोबर. छान. आता थोडस फास्ट करा बरं. फास्ट करा थोडस. जरा गुडघे असे वर येऊ दे. थोडेसे आता वर येऊ देत गुडघे. हा, बरोबर. छान छान. बरोबर. हा, आणि हाताची पण मुवमेंट. बरोबर. छान. सावकाश कृती थांबूया. कृती थांबूया. पुन्हा. आणि आता करणार आहोत बॉडी टॅपिंग. म्हणजेच काय, आपल्या माथ्यापासून सुरुवात करायची आणि पूर्ण पायापर्यंत आपल्याला संपूर्ण बॉडी टॅपिंग करायचं. सुरुवात करूया. आपल्या टाळूपासून सुरुवात. पुढचा भाग, मागचा भाग, कान, कानाच्या मागचा भाग, डोळे, चेहरा, गाल, नाक, ओठ, गळ्याचा भाग, त्याच्या मागचा भाग, पूर्ण बॉडी टॅपिंग करायचंय. बरोबर. हा, संपूर्ण जिथे जिथे आपल्याला हात जाईल मागे, आपल्या सीटच्या इथे, पाठीच्या इथे, मांड्यांना, मागच्या साईडला, तिथे जिथे आपल्याला बॉडी टॅपिंग करता येईल तसं वरून खाली जायचंय आणि तसंच त्याच क्रमाने खालून वर यायचंय. अगदी व्यवस्थित सगळीकडे आपल्याला टॅपिंग करायची आहे. आपण थोडस आपली वॉर्मअप करतोय. ब्लड सर्क्युलेशन आपलं. बरोबर. छान. पूर्ण बॉडी टॅपिंग करायची आणि मग थांबायचं. विश्रांती. सगळीकडे आपण जे टॅपिंग केलंय, थोडस वॉर्मअप आपल्या शरीरामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण करण्याचं काम. आणि आता दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता उजवा हात पूर्ण गोलाकार फिरवायचा आहे, पुढून मागे. सुरुवात करूया. पुढून समोरून मागे. 1 2. डावा हात समोरच असेल. 3 4. बरोबर. 5. विरुद्ध बाजूने. आता मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. उजवा हात जमिनीला समांतर तळवा आणि आता डावा हात पुढून मागे. 1 2. बरोबर. 3 4 5. मागून पुढे 5 वेळेला. 1 2 3 4 5. बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही हातात आपल्या कमरेवर ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असेल. आणि आता सावकाश आपली मान पुढे झुकवायची आहे. करूया नेक रोटेशन. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागीवर थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे व्यवस्थित. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो फोल्ड करून मागे डाव्या खांद्यावर येईल.
त्यानंतर बरोबर डावा हात फोल्ड वरती न्यायचा डोक्याच्या दिशेने आणि तो फोल्ड करून मागे उजव्या खांद्यावर. बरोबर. नजर समोर. पुन्हा एकदा आपले बघा साईडचे वायुकोश थोडेसे मोकळे होतात. त्याचबरोबर आपल्या छातीचं पुन्हा इथे थोडस एक्सपान्शन होतं वर्टिकली किंवा थोडस आडव्या कक्षेमध्ये. आणि आता श्वास घेत टाचा जमिनीपासून वर उचलायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कृती थांबवायची. सुरुवातीला डावा हात वरून खाली येईल आणि मग उजवा हात वरून खाली येईल. छान. आणि विश्राम. करणार आहोत बद्ध हस्त. त्यासाठी दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. दोन्ही पाय शक्यतोवर जुळून ठेवायचे. पण बॅलन्स जातो असं वाटत असेल तर थोडस अंतर घ्या पायांमध्ये. आणि बघा हाताची पकड सीट पासून थोडीशी लांब आहे. बरोबर. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. पुन्हा एकदा आता इथे बघा आपले लंग्स कसे ताणले गेले, तिथले स्नायू कसे ताणले गेले त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश, आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करू नका. बाकीच्यांनी आपली मान हळूहळू मागच्या दिशेला झुकवायला सुरुवात करायची आहे. हनुवटी. आपला चेहरा सीटला समांतर येईल. तोंड बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. तिथे छानपैकी पाठीच्या कणाला एक हलकासा मस्त प्रेशर भेटतो. पोटावरती हलकासा ताण येतो. असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून ताणले गेले. बरोबर. सावकाश मान मध्यभागी. पाठीचा कणा पुन्हा सरळ झालेला आहे. आणि आता थोडीशी डायनामिक कृती करायची आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुढे झुकायचं. फॉरवर्ड बेंड. पुन्हा श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत पुढे, फॉरवर्ड बेंड. श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत पुढे, फॉरवर्ड बेंड. बरोबर. सावकाश मध्यभागी यायचं. हाताची पकड सोडून द्यायची. विश्रांती. थोडस आपल्या शोल्डरला एक्स्ट्रा आपल्याला ताण किंवा प्रेशर आला असेल. आता दोन्ही पाय थोडस अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. आणि हात एकदम ढिले सोडून द्या. एकदम रिलॅक्स शरीराच्या जवळ आणि एकदम रिलॅक्स सोडा. एकदम रिलॅक्स. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता फक्त शोल्डर आपल्याला पुढून मागे न्यायचे. बघा फक्त शोल्डर मध्ये हालचाल. फक्त शोल्डर एकदा पुढे आणि मागे. एक. शोल्डर पुढे. हात तसेच ठेवता रिलॅक्स असतील. फक्त शोल्डर रोटेशन आपलं होत आहे. आपण फक्त बोट वरती घेतली नाहीये. हात एकदम रिलॅक्स आहे. बघा शोल्डर थोडेसे पुढे घेऊन यायचे आणि मग मागे न्यायचे. एक. पुन्हा एकदा पुढे शोल्डर आणि मागे. दोन. अजून एकदा. आता श्वास घेत पुढे घ्या शोल्डर. श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे येऊ देत. तीन. बरोबर. पुन्हा आता हीच कृती विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. आता श्वास घेत शोल्डर मागे न्या. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. एक. श्वास घेत शोल्डर मागे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडत पुढे. दोन. पुन्हा एकदा श्वास घेत मागे खांदे आणि श्वास सोडत पुढे. तीन. रिलॅक्स. बघा आपण जे मगाशी बद्धहस्त केलं त्यामुळे थोडंसं शोल्डरला जो प्रेशर आला होता तो आता जरा कमी झाला असेल. थोडा वेळ विश्रांती. आणि करणार आहोत त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. त्यांना सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी त्रिकोणासन करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपल्या दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर आणि दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. जर पाठीची दुखणी असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. आणि दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करायचं. आपण हे आसन शिकलेलो आहोत आधी सुद्धा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपलं अपर बॉडी म्हणजे कमरेपासून वरचा हात जमिनीला समांतर. उजवा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जाऊया आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जाऊया. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, घोटा, पोटरी किंवा गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही, आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. इथे संपूर्ण आपल्या खांद्यांच्या इथे पाठीच्या कण्याला पीळ, ताण, दाब जाणवतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आसन सोडताना एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली. बरोबर. थोड्या वेळ विश्रांती, पाय तसेच ठेवायचे. इथे या आसनांमध्ये आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता जर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटलं तर आसन सोडून देऊ शकता. पुन्हा हीच कृती आता विरुद्ध बाजूने. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करूया. बरोबर. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. शक्यतो लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपला जो माकड हाड आहे ना ठीक आहे. जर आपण डायरेक्ट पाठ ठेवली ना पुढे तर तेवढासा इफेक्ट मिळत नाही. आणि आता डावा हात जमिनीच्या दिशेने जाऊ दे आणि तो जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजव्या पाऊल, घोटा, पोटरी किंवा गुडघ्याजवळ डावा हात नेण्याचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वरती सरळ, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. विरुद्ध बाजूने आपल्या मानेच्या ठिकाणी, पाठीच्या कण्याला, कमरेला आलेला पीळ, ताण, दाब त्याकडे लक्ष. दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. बरोबर, छान. आणि आता पायांमधलं अंतर सावकाश कमी. विश्रांती. मागे सैल सर सोडून घेऊया, विश्रांती. आपण फॉरवर्ड बेंड केला, आता थोडस साइडवर्ड बेंड करूया. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. पुन्हा आपल्याला दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल आणि डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. उजवा हात अजून सरळ ताणून घेण्याचा प्रयत्न करा आणि आता एक श्वास भरून घ्या. डावा हात जरा सरळ असू दे शुभांगी ताई, थोडासा तो झुकल्यासारखा वाटतोय. हा, बरोबर बरोबर. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डावा हात शरीराच्या जवळ येऊ देत, अगदी सावकाश. आणि एकदम रिलॅक्स सोडा आता डावा हात जमिनीच्या दिशेने, एकदम रिलॅक्स. वारा जरी आला ना तरी तो हलला पाहिजे, इतकं रिलॅक्स सोडायचं आहे. संपूर्ण डावी बाजू एकदम रिलॅक्स आणि उजव्या बाजूचा ताण त्याचा अनुभव घ्या. पूर्णपणे पाय आपल्या उजव्या हाताच्या बोटापासून ते पायापर्यंत सगळे स्नायू उजव्या बाजूचे ताणले गेले. डावी बाजू एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. छान. साइडवर्ड बेंडिंगचं हे आसन आहे. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आपले दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ आणि आपण कमरेतनं सरळ. पुन्हा दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर आहेत. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने, उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया, सरळ. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. जरा उजवा हात शुभांगी ताई सरळ ठेवा, जमिनीला समांतर, जमिनीला समांतर. उजवा हात
तुमचा खाली आलाय ना, तो सरळ घ्या, सरळ घ्या आधी खांद्यातून. हा हा हा, बरोबर. आणि डावा हात वरती, उजवा हात सरळ, सगळ्यांचाच असू दे. नजर समोर एका बिंदूकडे, पूर्णपणे डावी बाजू आपली ताणली गेली आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. आणि मग उजवा हात शरीराच्या जवळ येऊ दे. आणि तो जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडा. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स. डावी बाजू आपल्या हाताच्या बोटांपासून ते पायापर्यंत संपूर्ण डावी बाजू ताणली गेली आहे. त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपला पाठीचा कणा पण कसा हलकासा बेंड होतो, त्याकडे लक्ष. छान. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि सावकाश दोन्ही हात खाली. विश्रांती. मानवी सैल सुरू. विश्रांती. एक सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या पुढे उभे राहायचं. आता आपण इंजिन लोड केले ऑलरेडी, आपल्यामध्ये जास्त ऊर्जा निर्माण झाली आहे, बॉडी टॅपिंग केलंय. म्हणून आता आपण एकच सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. डोळे बंद आणि दोन्ही हात जोडून घेऊया. बंद डोळ्यांनी सूर्य देवतेचं स्मरण. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याचं तेज आपण आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांच्या समोर अशी प्रार्थना करूया की त्यांच्यासारखाच कर्मयोग काहीच्या अंशाने आपल्यामध्ये सुद्धा येऊ दे. आणि आपणही कर्मयोगाने आपल्याला त्याचे फळ नक्कीच चांगलं मिळेल. आणि अशा या ऊर्जा देणाऱ्या देवताचा मंत्र, गायत्री मंत्र, ऊर्जेचा मंत्र, त्याचं पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. ओम मित्राय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मुखदुखी करून झालो. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. आणि आता एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सावकाश खाली बस. श्वास सोडत सोडत सावकाश खाली बसायचंय. दोन्ही कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. आणि पाय बघा थोडेसे क्रॉस.
उजवा पाय थोडासा उजवा पाऊल उजव्या दिशेला, डावा पाऊल डाव्या दिशेला. पाठीचा कणा सर. आपण केलंय मलासन. याच्याने पुन्हा एकदा आपलं जे स्त्रियांचे गायनॅकच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात बघा, हाताची कोपरं गुडघ्याला लावायचे, गुडघ्याला, आणि थोडेसे गुडघे त्या हाताच्या कोपरांनी ना असे ताणायचे, म्हणजे तिथे अपेक्षित असा ताण भेटतो. बरोबर. आता इथे आपल्याला पीसीओडी पीसीओएसचा जो त्रास होतो ते कमी होतात. घरी जर लहान मुली असतील त्यांना नक्की करायला सांगा. बरोबर. आणि आता बघा, शक्य असेल तर टाचा जरा वर उचला. टाचा वर उचलता येतात का बघा. बरोबर बरोबर, छान छान. बरोबर. सावकाश आता येऊ दे जमिनीवर. सीटचा भाग जमिनीवर टेकवा. सावकाश. सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ. हाताची नमस्कार स्थिती सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडून विश्रांती. खर तर मलासन केल्यानंतर उभं राहायचं असतं, पण आपण सूर्यनमस्कार केल्यात म्हणून मी उभं राहायला सांगितलं नाही तुम्हाला. आणि त्या सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा. उजव्या पायाचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ खेचून घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ खेचून घ्या. दोन्ही हात खाली आहेत शरीराच्या जवळ. खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे. डावा पाय 90 अंशापर्यंत वर असेल. आणि डाव्या पायाचं पाऊल एकदा स्वतःकडे आणि जमिनीकडे असं खेचून घेऊया. डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचायचं आणि जमिनीच्या दिशेने 90 डिग्री वर उचलल्यावरती. बरोबर. स्वतःकडे आणि जमिनीकडे. अँकल मधून फक्त पाऊल आपण वर खाली करतोय आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 2, फक्त अँकल मधून पाऊलाचं रोटेशन. 3, विरुद्ध बाजूने. 1 2 आणि 3. आता जो पाय 90 डिग्री आपला वर आहे, डावा पाय, तो आता आपण रोटेशन करणार आहोत क्लॉकवाईज 360 डिग्री मधून. आणि जेव्हा आपला पाय खाली जाईल तेव्हा टाच जमिनीला लागू दे. 1 3 वेळेला आपल्याला मोठं वर्तुळ करायचंय पायाने. 2 बरोबर, अगदी सावकाश करा. पाऊल जमिनीकडे जाऊ देत. 3. जर पायामध्ये जास्त क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर एकच राऊंड करा. आणि आता अँटी क्लॉकवाईज. 1 विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 2 आणि 3. पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. धाडकन न पडता अगदी सावकाश जमिनीवर ठेवा. अगदी सावकाश. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. तीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ ओढून घ्यायचंय. आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घेऊन येऊया आणि पाऊल थोडस वर खाली करूया. स्वतःकडे खेचायचं आणि मग जमिनीकडे थोडस वर खाली. उजव्या पायाचं पाऊल 2 ते 3 वेळेला. बरोबर. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 2, अँकल मधून. 3, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. आणि आता उजवा पाय 90 डिग्री आहे वरती, तो आता मोठं वर्तुळ करायचंय 3 वेळेला. 1 टाच जमिनीकडे जाऊ देत आणि गुडघ्यातून पाय सरळ. 2 बरोबर. 3. जेव्हा आपण टाच जमिनीकडे नेतो ना पाऊल, तेव्हा खरा जो स्ट्रेच आहे ना तो आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि आता अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की पुन्हा पाय 90 डिग्री वर येईल
आणि नियंत्रित जमिनीवर अगदी सावकाश डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथ गतीने सोडायचं. करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि टाच सीटच्या जवळ. हाताच्या आधाराने दोन्ही टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या आणि आता पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. टाचा सीटच्या जवळ आहे. एकदम रिलॅक्स. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. दोन्ही हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले पाय आपले दुसऱ्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. हाताची कोपरं कुठेही न उचलता कृती करायची आहे. डाव्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय जो जमिनीच्या दिशेने आहे तो एकदम रिलॅक्स सोडायचा आहे. त्याच्यावर आपला डावा पाय आहे. एकदम रिलॅक्स. डायबिटीज, थायरॉइड प्रतिबंधात्मक, उपचारात्मक उत्तान वक्रासन आपण करीत आहोत. डोळे बंद. देहधारणा. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. कुठल्या ठिकाणी आपल्याला पीळ वाटतोय त्याकडे लक्ष. पाठीच्या कण्याला पूर्णपणे वक्रता प्राप्त होतीये. पोटाच्या इथे आपल्याला हलकीशी वक्रता जाणवतीये. ताणतणाव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार, स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न. देहधारणा, प्राणधारणा. उलट चालू करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेला असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ. हातांची बोटं पुन्हा एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता विरुद्ध बाजूने ही स्कृती. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान आपली उजवीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता विरुद्ध बाजूने आलेला पाठीच्या कड्याला, त्याचबरोबर ओटीपोटाच्या इथे पीळ, ताण आणि दाब त्याकडे लक्ष. डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स होणं जमिनीच्या दिशेने. त्याच्यावर आता आपला उजवा पाय आहे. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आपला श्वास प्रश्वास आपण चालू ठेवायचा आहे. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. शरीराकडून मनाकडे होणारी ही वाटचाल, त्याचा अनुभव. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून घेऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती आणि मग सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पोटावर पडून विश्रांती. एका गालावर वळून विश्रांती. करणार आहोत सुलभ भुजंगासन आणि पूर्ण भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता
दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरे छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय जोडलेले आहेत मागून. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. नजर आपली सिलिंगकडे. कोपरापासून हात जमिनीवर बसतील तर कुठेही वर उचलायचे नाहीये. नजर सिलिंगकडे, तोंड बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. सर्वाइकलचा त्रास असेल तर तोही कमी होतो सुलभ भुजंगासनने. पाठीच्या कण्याची दुखणे कमी होतात. बरोबर, छान. उलट चाल करूया. एक श्वास वरून घेऊया, श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, त्यानंतर हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनी. हात खाली. थोडा वेळ विश्रांती. आणि करणार आहोत पूर्ण भुजंगासन. त्यासाठी स्थिती पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता डाव्या हाताची मूठ करायची आहे. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीच्या कण्यावर. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय, ती पकड आपल्या पाठीच्या कण्यावर. थोडेसे खांदे हाताची कोपरे जमिनीला समांतर येतील एवढी आपल्याला वरती उचलायची आहे. पुन्हा एकदा इथे आपल्या छातीच्या आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. नजर आपली सिलिंगकडे. यथाशक्ती प्रयत्न करा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अपेक्षित असे लंग्स जे आहेत आपले, फुफ्फुस ताणली जात आहेत, ती अधिक कार्यक्षम होत आहेत. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. कुठेही श्वास रोखून न धरता कृती करूया. बरोबर, छान. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपलं पोट, गळ्याकडचा भाग, हनुवटी, नाक, कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. रिलॅक्स. श्वास घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास सोडायचा आहे. आणि सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलाही घाई गडबड झटका न देता सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. शक्यतो अर्ध पद्मासन तरी घालण्याचा प्रयत्न करा. आज आपल्याला पर्वतासन करायचंय. थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलून पाठीचा कणा सरळ. बरोबर, छान. डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडूया. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. आता पर्वतासन वेगवेगळ्या प्रकारचे आहे. एक आपण सूर्यनमस्कारामध्ये करतो आणि हे बैठक स्थितीमधलं आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि दोन्ही हातांच्या तळव्यांवर थोडासा प्रेशर आणायचं आहे. बघा, हाताची कोपरे जमिनीला समांतर असतील. बरोबर. आणि आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर, पाठीचा कणा उभ्या कक्षेत ताणला गेला. आता बघा, याला पर्वतासन का म्हणतात. आपण जी मांडी घातली आहे ती पर्वतासनचं म्हणजे बघा, एखादा डोंगर असतो, त्या डोंगराचा बेस असा ब्रॉड असतो आणि नंतर तो वरती निमुळता निमुळता होत जातो. तसेच हे आपले जोडलेले हात वरच्या दिशेने निमुळते झालेले आहेत. मान सरळ असेल, मध्यभागी कुठेही पुढे मागे न झुकवता सरळ एका बिंदूकडे नजर आपली केंद्रित करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू.
आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. एक दीर्घ श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने श्वास सोडा. बरोबर. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, एकमेकांमध्ये गुंफून घ्या हातांची बोटं, आणि तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ द्या. हातांची बोटं बरोबर. आता इथे थोडासा आपला ताण जो आहे तो कमी होतो. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानावर. आणि आता सावकाश उजव्या साईडला वळा, उजव्या साईडला वळा, मध्यभागी या, मग डाव्या साईडला वळा, मध्यभागी या. अजून एकदा करूया. एकदा उजव्या साईडला वळूया, मध्यभागी येऊया, मग डाव्या साईडला वळूया, मध्यभागी येऊया. आता इथे आपल्या पोटाचे जे मसल्स आहेत ते ताणले जात आहेत, त्यामुळे तिथली जी अतिरिक्त चरबी आहे ती सुद्धा कमी होतीये. बरोबर. अजून थोडेसे हात शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या कोपरातनं. आणि आता एकदा उजवीकडे झुकायचंय, मध्यभागी यायचं, डावीकडे झुकायचं, मध्यभागी यायचं. बरोबर. उजवीकडे झुकूया, मध्यभागी येऊया, डावीकडे झुकूया, मध्यभागी येऊया. छान. 2 वेळा ही कृती करूया. थांबायचं आहे, मध्यभागी येऊन पुन्हा हात नमस्कार स्थितीमध्ये, तिथल्या तिथेच वरच्यावर हात नमस्कार स्थितीमध्ये. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक, हनुवटी आणि पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. पूर्णपणे आपल्या मणक्याला उभ्या कक्षेमध्ये आलेला खेच, त्याकडे, त्यामुळे इथे झालेला बदल त्याची जाणीव, खांद्यांच्या इथे झालेला बदल त्याची जाणीव. आणि आता जर पद्मासन जर जास्त वेळ बसता येत नसेल तर साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आपण इथून पुढे करणार आहोत ब्रह्ममुद्रा, जी ब्लड प्रेशर जो आहे त्याच्याने आटोक्यात येतो या ब्रह्ममुद्रेमुळे. त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा आपला कंट्रोल मध्ये राहतो. जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकतात, किंवा त्या स्थितीमध्ये बसला तरी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आणि हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतात. कुठेही आपल्याला असे हात ताणायचे नाहीयेत. जर आपण असे जेवढे हात ताणून बसू ना तेवढा आपल्या पाठीच्या कण्याला त्रास होतो. म्हणून हात एकदम रिलॅक्स ठेवायचे, हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. आणि आता सुरुवात करणार आहोत ब्रह्ममुद्रेला. आहे तो श्वास सोडून घ्या, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या, आणि श्वास सोडत सावकाश आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. आपली सावकाश मान उजव्या साईडला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला मानेमध्ये हालचाल करायची आहे. यथाशक्ती प्रयत्न, सर्वायकलचा त्रास असेल तर कृपया करताना काळजी घ्या. जास्त ओव्हरट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद, आणि जाणीव आपल्या कंठस्थ ग्रंथींकडे घेऊया. डाव्या बाजूने आलेला ताण, उजव्या बाजूला असलेला दाब, त्याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आपापल्या क्षमतेने. उलट चाल करताना डोळे उघडूया, श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल, अगदी सावकाश. पुन्हा नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर. दुसरं आवर्तन. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत हळूहळू आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. फक्त हालचाल आपल्या मानेच्या भागांमध्ये आहे. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला मान मागे नेण्याचा प्रयत्न करावा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. जोड श्वासाची. उजव्या बाजूने आलेला कंठस्थ ग्रंथींवर ताण आणि डाव्या बाजूला असलेला ताण याची जाणीव. जी काही कृती आपण करतोय ती अगदी मनापासून करूया, कारण की त्याचे लाभही आपल्याला तेवढेच चांगले मिळणार आहेत. उलट चाल, डोळे उघडायचे, श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान सरळ मध्यभागी. तर ज्यांना स्पॉन्डिलोसिस सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढच्या 2 कृती करणं टाळायचं आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आता आपली मान मागच्या दिशेला जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर. सुरुवातीला तोंड बंद,
एक श्वास थांबूया आणि नंतर आपल्याला मोठा आ करायचा आहे, तोंड उघडायचंय आणि बंद करायचं. जेव्हा आपण जबडा आपला उघडतो, रुंद करतो आणि बंद करतो, त्यावेळेला आपल्या मानेच्या ठिकाणी येत असलेला ताणदाब त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कृती सुरूच ठेवायची आहे. तोंड उघडायचंय, मोठा आ आणि बंद करायचं. मोठा आ, बंद. मोठा आ, तोंड बंद. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मानसळी मध्यभागी. आणि आता एक शेवटची कृती. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल. चिन लॉक पोझिशन. तोंड बंद, डोळे बंद. कंठस्थ ग्रंथींवर मागच्या बाजूने आलेला ताण, समोरच्या बाजूने असलेला दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उलटचाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान सर. डोळे बंद. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आपण जी काही कृती केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण जी बैठक घातली आहे ती सोडून देऊया. साधी मांडी घातली तरीही चालेल. साधी मांडी. आणि आता आपल्याला एक कृती करायची प्राणायामाच्या आधी. आता याला भस्त्रिका सुद्धा म्हणतात. भस्त्रिका हा प्राणायाम आहे, पण तो खूप ट्रेडिशनल. जर भस्त्रिका आपण करायला गेलो तर त्याचे खूप म्हणजे त्याची प्रॅक्टिस खूप लागते. म्हणून आपण आपल्या वर्गामध्ये अगदी साधी मृदू भस्त्रिका घेतो. तर ह्या भस्त्रिकेमध्ये ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डिप्रेशनचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचं जर ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे, भस्त्रिका प्राणायाम. कारण की इथे आपल्या श्वासाची गती आपण वाढवतो आणि ती म्हणजे थोडंसं आपण तिला वाढवतो. फोर्सफुली आपण श्वास घेतो, फोर्सफुली सोडतो, त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणून हा प्राणायाम जो आहे हा ज्यांना डिप्रेशन किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. तर त्याच्या आधी आपण आज एक मुद्रा बघणार आहोत, वायू मुद्रा. तर ज्यांना कोणाला वात विकार असते, शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढलं की बघा आपल्याला कंप सुटतात, हातामध्ये थरथर जाणवते, हातापायाला पेडगे येतात, थोडस आपल्याला काही सुचत नाही जेव्हा आपल्याला शरीरामध्ये वात वाढतो त्यावेळेला. तर त्यावेळेला कुठली मुद्रा करावी तर ही बघा मी तुम्हाला शेअर करते. त्याला वायू मुद्रा असं म्हणतात. त्या मुद्रेला ज्याच्याने वात विकार कमी होतो मी शेअर करते. ही आहे वायू मुद्रा. दिसतीये प्रत्येकाला? याच्याने आपले वात रोग आटोक्यात येतात. ही तुम्ही दोन्हीही हातांनी आपण करायची आहे. दिसलीये प्रत्येकाला? आता मी स्टॉप करते शेअरिंग. हे बघा, आपले आता 2 हात आहेत. त्यातलं जे पहिलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं, त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि बाकीची 3 बोटं आपली जुळलेली आहेत. हा बरोबर बरोबर. हा साधी मांडी घालायची आहे. आणि आता ही आपली मुद्रा आपल्या गुडघ्यांवर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरोबर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे मिटून घेऊया. करणार आहोत आपण 3 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन, अकार उकार मकारासहित. त्यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित.
चेहरा शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाही. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार. तिसरा वर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार. काही क्षण शांत. आपण जी वायू मुद्रा केली आहे ती सोडून देऊया. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर. दोन आवर्तन आपण अनुलोम विलोम प्राणायामाची करूया आणि त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम. थोडासा आधी आपण बॅलन्स करूया आपला श्वास. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली. उजवी नाकपुडी बंद, डावी खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. दुसरा वर्तन डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे ज्ञान मुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आणि आता आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामाला जसं मी बोलले आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. तर हे करताना आपल्याला थोडस आपण काही मुवमेंट करणार आहोत आपल्या हाताच्या आणि त्या आधारे ही कृती करणार आहोत. ज्यांना डिप्रेशन, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं. आता बघा आपले हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवायची या प्रकारे आणि श्वास जोराने श्वास घ्यायचा हात वर आणि जोराने श्वास सोडायचा हात खाली. म्हणजे पूरक रेचक. थोडस जलद कृती असेल पूरक रेचक. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची कोपरं आपल्या खांद्यावर असतील. हा, आणि आता जोराने श्वास घ्यायचा आणि जोराने सोडायचा. सुरुवात करूया. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. आता हात डोक्याच्या दिशेने वर असतील आणि खाली येतील. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. आता हात समोर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे. शरीरामध्ये थोडासा उष्णतेचं प्रमाण वाढलं असेल, श्वासाची गती वाढली असेल त्याची जाणीव. आणि ही श्वासाची गती, उष्णतेचं प्रमाण आपल्याला पुन्हा एकदा समतोल ठेवण्यासाठी करणार आहोत सितकारी प्राणायाम. हा प्राणायाम आपल्याला माहिती आहे. इथे आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आहेत, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, मग तोंड बंद करायचं आणि नाकाने हवा पूर्णपणे सोडून द्यायची. सुरुवात करूया. डोळे बंद, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, ओठ विलग,
दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्याला कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने रेच, completely without. दुसरा वर्तन. दातावर दात, ओठ विलक, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेच. एक लास्ट राउंड करूया. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण जबड्यामध्ये कंठामध्ये आणि नाकाने रेच, संथ रेच. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, तिथून निर्माण होणारी स्पंदन, त्याची अनुभूती, प्राण स्पंदनांची अनुभूती. आपलं मन, आपलं लक्ष प्राणस्पंदनांकडे केंद्रित करून घेऊया. तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्याकडे आपलं मन एकत्रित करून घ्यायचं आहे. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. आणि या प्राणस्पंदनांतूनच आपण भ्रामरीची 3 आवर्तन करीत आहोत. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती संपूर्ण शरीर आणि मनामध्ये. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली ती सोडून देऊया. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटले. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. नाकाने एक श्वास भरून घेऊया आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. एकदम रिलॅक्स. सगळे स्नायू शिथिल. शवासन, आनंदासन, चैतन्यासन. शरीरासोबत मनाला आणि मनासोबत शरीराला विश्रांती देणार हे चैतन्यासन. याच्याने आपोआप आपलं शरीर विश्रांती स्थितीमध्ये येतं आणि मनाला शांती मिळते, म्हणून हे चैतन्यासन. आज आपण दिवसभर जी काही कामे केली आहेत, जो काही शारीरिक मानसिक थकवा आला असेल तो या शवासनाच्या माध्यमातून आपण थोडासा कमी करणार आहोत, शिथिल करणार आहोत. सुरुवात आपण आपल्या पायापासून करूया. दोन्ही पायांची 5ही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल.
जाणीव दोन्ही हातांकडे, दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल. जाणीव सीटचा भाग, कमरेचा भाग या दोन्ही भागांमधले सगळे स्नायू सांधे शिथिल. जाणीव पाठकण्याकडे, आपल्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता अंतरपणे जमिनीवर पहुडलेली आहे तीही शिथिल. जाणीव उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय जे अविरतपणे काम करते तेही शिथिल. कंठातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. जाणीव चेहऱ्याकडे, हलकस स्मितहास्य ओठांवर, हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा दोन गाल, दोन कान, नाक, अलगद हलणारे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, वया, भूमध्य, आठी विरही डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि केस मनाने शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिल. आणि ते कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत. जाणीव श्वासाकडे, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना थंड हवेचा होणारा स्पर्श माझ्या दोन्ही नाकड्यांना आणि श्वास सोडताना उबदार हवेचा होणारा स्पर्श याची मला जाणीव आहे. खूप छान, खूप शांत आणि प्रसन्न वाटत आहे. माझा शारीरिक थकवा संपूर्णपणे निसा झालेला आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा अशी स्थिती मला आता प्राप्त झालेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा, चैतन्य शक्ती माझ्यात भरून देत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी चैतन्य, मी तणावमुक्त होत आहे. मी माझ्या शरीरात धन्यवाद देत आहे, कृतज्ञता व्यक्त करत आहे की साधना करण्यासाठी माझं शरीर मला उत्तम साथ देत आहे, मला ऊर्जा देत आहे आणि त्याचं आरोग्यही आता उत्तम झालेलं आहे, सुदृढ झालेलं आहे, निरोगी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर माझं मनही शांत, संयमी आणि खंबीर झालेलं आहे. मी केलेल्या साधनेचं फळ मला मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्नाची स्थिती मी पुन्हा एकदा स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझे शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधी विरहित ठेवण्यासाठी उचित अशी साधने नित्य नियमाने करीत आहे आणि ही अशीच अखंडित चालू राहणार आहे. माझा रोजचा 1 तास मला स्वतःसाठी असणार आहे. मी आनंदी आहे, मी निरोगी आहे आणि मी समाधानी आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक शांती, समाधान, सौख्य लाभत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, आद्य देवतांचं स्मरण करूया, त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे, दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मनगट उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने वळत दोन्ही पाय जवळ घेऊया आणि एक हलकासा खेच आळस
आपण आपली सगळी मरगळ सोडून दिलेली आहे आणि एक छान ताजं प्रमाण आपल्याला वाटत आहे. योग कर्म सुकौशल्य या इथे मोठ्या प्रमाणात आपण आजच्या कामासाठी आता सज्ज होतो. आणि अगदी सावकाश डाव्या शिरावरून बैठायचं तुम्ही योग्य. अगदी सावकाश मुलांनी झटका डबड न करता डोळे अंगत मिटलेले दोन्ही हात चढून घेऊया शांती पाठासाठी आणि एकत्र शांती पाठ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया ना मला मित्र. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेत नसर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. मस्त मस्त. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोन करू. धन्यवाद. मला काही अडचण असेल तर विचारू शकतो. ठीक आहे. आपला तुला काही विचारायचं आहे? ठीक आहे चालेल. आपला उद्या वर्ग होणार नाहीये कारण की मला अर्जंटली गावाला जावं लागतंय. आमचे एक नातेवाईक त्यांना देवाज्ञा झाली त्यामुळे मला आजच संध्याकाळी गावाला जावं लागणार आहे. म्हणून आपला वर्ग उद्या पण नाही होऊ शकत आणि सॅटर्डेला पण नाही होणार. सोमवारी आपण भेटूया. ठीक आहे. सोमवारी आपण भेटूया. त्याबद्दल क्षमस्व कारण की अर्जंटली झालेलं आहे त्यामुळे जाणं भाग आहे. धन्यवाद खूप खूप. आपण भेटूया सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. घरी तुम्ही सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस करा त्याच्यामध्ये तुमची सगळे आसनं येतील आणि थोडासा प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम करू शकता. ठीक आहे. अनुलोम विलोमचे आवर्तन होऊ शकतात. हा धन्यवाद. सुरुवाताई चालेल. अनुलोम विलोमची थोडीशी प्रॅक्टिस करा आणि सूर्यनमस्कार करा म्हणजे बाकीची आपल्याला साधना नाही केली किंवा आसनं नाही करायला जमली तरीही चालेल. पण सूर्यनमस्कार एखाद दुसरा घालायला हरकत नाही. ठीक आहे. आणि धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल. भेटूया सोबत. हरिओम. मीटिंग एंड करते.